नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। सकाळचा टाईम आहे बघा। करडांना आता पेंड आणि गव्हाच्या पिठाचं असं गोळा करून त्याचे गोळे केलेले आहेत। खातात त्या आवडीने पिठे आणि पेंडे त्याच्यात। आता पहिलं त्यांना बाहेर सोडणार। मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये सांगताय व्हिडिओ एडिट करून टाकत जा, कॅमेरा थोडा कमी हलवत जा। आता हाताने असं फोन पकडल्यावर थोडंफार हलतच ना असं। मम्मा धरी कुची पाडल। अगं जा, तुला जा। हे बघा, यांचं खाणं बघा। नको, माझा हात घाण होईल। अरे उतरा ना, सर तुमच्या बापाचं झालं सर रे। ते कुचेच एक कुचेच ना बांडगुळ। माझ्या मम्मी सगळे एकसारखे आहेत, तरी मम्मीचं बरोबर लक्ष असतं कोणी खाल्लंय, कोणाचं राहिलंय। झाडायचं राहिलं नव्हतं मला। आता अजून एक राहिलं मला वाटतं। करडांचं झाले मित्रांनो, करडा ताट सोडलेत। खाऊन पिऊन हिंडून फिरून आता शेळ्यांना याच्यात थोडं भुसकाट आणि थोडं गहू पेंड आणायची आहे, पण अजून गावात जायला सुट्टीच नाही ना या दोघांना पण। गहू चालू केलेत। भुसकाट टाकायचं, त्याच्यात गव्हाची एक अशी लाईन टाकायची, तसे आपोआप येऊन खातात। आपल्या ह्यावरची भिजणं पत्रे बित्रे उडाले त्याच्यात भिजलं ना ते। आजपासून स्टार्ट केले।
मित्रांनो, आता मी काय बोलत नाही, फक्त दाखवते आमचं सकाळचं सीन कसा असतो. थोडक्यात सगळे ज्याच्या त्याच्या जागेवर येऊन उभं राहतं आणि मग मम्मी त्यांना बांधते. आणि ही मैना ही एकटीच इकडे तिकडे पळते. ही गहू बुसकाट खात असं नाही ना. तर अशी आमची सकाळ होते मित्रांनो. श्रेयांसोबत थोडे सीन दाखवलेत मी तुम्हाला. आणि आज काय मी जास्त व्हिडिओमध्ये बोललेले नाही, फक्त दाखवले तुम्हाला कसं आमचं सकाळ होते. म्हणजे मजा पण वाटते. ह्या शेळ्या अशा येतात पळत त्यांच्या जागेवर उभ्या राहतात बघायला. आणि हे मम्मीसारखं मदतीला गेलं ना बांधू लागायला हे ते, तर अशा पायावर माझ्या कचाकच पाय देतात ना मित्रांनो. मम्मी पुढं जातच नाही. आणि एका करडाला पातळ संडास लागली आहे. मम्मीने त्याला पण औषध दिलं आणि नंतर मग आत बांधल्या. मित्रांनो, तुम्ही बोलताय व्हिडिओ थोडी एडिट करून टाकत जा, काय थंबनेल टायटल वगैरे. तर मला जितकं करता येईल तेवढं करून टाकते आहे. कॅमेरा कमी हलवण्याचा आज मी प्रयत्न केला व्हिडिओमध्ये. तरी व्हिडिओ पूर्ण बघत जा तुम्ही आणि चांगल्या कमेंट करत जा. एज्युकेशन तुम्ही नक्की कोणाचं विचारताय? जर मम्मीचं विचारत असाल तर माझी मम्मी 9वीपर्यंत शिकलेली आहे. 10वी पण शिकली, पण 10वीची बोर्डाची परीक्षा नाही दिलेली. तेच जुन्या काळात पैशाचा प्रॉब्लेम. आणि माझं विचारत असाल तर माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे. आता पुढं मास्टर्स डिग्री करायची आहे. तर अशी झाली आमची सकाळ. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खूप धन्यवाद.